गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भारत. काल आपण इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकाची मॅच होती आणि आपण जिंकलो तर रोहित शर्मा, विराट कोहली अक्षरशः रडले. तर ते रडले का? कारण त्यांची मेहनत एवढी होती की ती अगदी सह्याद्री एवढी मोठी. यांचा हार्डवर्क, परसिव्हरन्स, डिटर्मिनेशन, फोकस आणि पेशन्स हे ठेवत 2023चं ते रडणं, त्यापासून हे रडणं, कालचं एक लूप कंप्लीट केला त्यांनी. एकदम भारी वाटलं. रोहित शर्माच्या डोळ्यात ते अश्रू बघत असताना आत्ताच मी ICCचा एक व्हिडिओ बघितला सकाळी. तर रोहित शर्मा त्या पिचवरचा माती त्याने तोंडात घातली मॅचच्या आधी. तर तो एक म्हणजे काय म्हणावं, म्हणजे एवढं भारी वाटलं ते सगळं बघून. पांड्याचं रडणं असेल किंवा ते पंच ॲक्सिडेंटमधून उठून येऊन परत खेळणं असेल भारतासाठी, सगळं सिराज, चहल यांचा बाहेरून सपोर्ट असेल, पूर्ण आपला सपोर्टिंग स्टाफ, राहुल द्रविडपासून अगदी सगळेच एकदम मस्त वाटलं. म्हणजे एकदम टीम एफर्ट काय असतो हे इंडियन टीमने आपल्याला दाखवून दिलं. तर त्याबद्दल म्हणायचं एवढंच आहे की स्पोर्ट्स आपल्याला खूप काही काही शिकवतात. धोनी म्हणतो कंट्रोल द कंट्रोलेबल, डोंट थिंक अबाउट रिझल्ट, डेस्टिनी विल डिसाईड. तर म्हणजेच विराट कोहली म्हणतो इंटलेक्ट विथ पॉवर, पीस ऑफ माइंड इज इच थिंग दॅट वी हॅव टू पुट इन, आणि तुम्हाला सगळं करावं लागेल. रोहित शर्मा म्हणतो बी काम, चॅलेंज आहे का यार, मुंबई लँग्वेजमध्ये तो बोलतो. ह्या प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे आपल्याला. मग ते शिकूया आणि आपण आपल्या करिअरमध्ये काय करता येईल ह्याचं आपण नक्कीच बांधूया. एवढंच. जय शिवराय, जय महाराष्ट्र.